ओम मित्राय नमः। ओम रवये नमः। ओम सूर्याय नमः। ओम भानवे नमः। ओम खगाय नमः। ओम पुष्णे नमः। ओम हिरण्यगर्भाय नमः। ओम मरीचये नमः। ओम आदित्याय नमः। ओम सवित्रे नमः। ओम अर्काय नमः। ओम भास्कराय नमः। आपल्याला आरोग्य देणारे सूर्यनमस्कार, आपल्याला समाधान आणि मनःशांती देणारे सूर्यनमस्कार कसे करायचे याबाबतीत तर आपण अनेक व्हिडिओज आपल्या पेजवरती पाहिलेले आहेत. प्रत्येक आसनाची टेक्निक नीट शिकून घेतलेली आहे. सूर्यनमस्कारांमुळे आपल्या शरीरामध्ये काय बदल घडतात, किती फायदे होतात हे सगळं आपण जाणलं. पण आज आपण आणखीन मुळात जाऊन विचार करणार आहोत की सूर्यनमस्कार म्हणजे काय आणि सूर्यनमस्काराचा अर्थ काय आहे, मंत्रांचा अर्थ काय आहे. माणसाचं मन कसं आहे बघा, जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना मी तो कैसा मुखापती भाणू जैसा, परी या प्राणियांचे दैवत कैसे देखून या मज न ओळखती. म्हणजे अर्जुना, अरे परमेश्वर कसा आहे तर मुखाप्रती भाणू जैसा, भाणू म्हणजे सूर्य. हा सूर्य कसा आपल्या डोळ्यात समोर आहे, पण तरी काय होतं, देखोनिया मज न ओळखती, म्हणजे बघून सुद्धा आपल्याला त्याची ओळख कळत नाही. जसं सूर्याला आपण नेहमी पाहतो, सूर्याची किरणं इथे पडतात, जमिनीवर पडतात, तो प्रकाश रूपाने आहे, तो जीवन देणारा आहे, पण तरीसुद्धा आपण त्याला ओळखत नाही म्हणजे त्याच्या कार्याची जाणीव आपल्याला घेत नाही. आणि ही जाणीव होण्यासाठी आपण या सगळ्या मंत्रांचे अर्थ लक्षात घेत आहोत. ओम मित्राय नमः. मित्राय म्हणजे जो सर्वांचा मित्र आहे असा हा सूर्यनारायण, आणि हा मित्र आपल्याला सगळं काही देऊन आहे. ओम मित्राय नमः. प्रणाम आसन असे याला म्हणतात. तर हा प्रणाम कोणाला करतोय याचं प्रत्येक सूर्यनमस्कार करत असताना भान असायला पाहिजे. हा प्रणाम आपण सूर्यनारायणाला करतोय. आणि हा मित्र कसा आहे तर सर्व प्राणीमात्रांना सगळं काही देऊन, आणि तेही समप्रमाणात देऊन, म्हणजे इथे कुठलेही जात पात गुण दोष कोणाचेही काहीही तो सूर्य पाहत नाही. श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी सर्वांसाठी, सर्व प्राणीमात्र्यांसाठी तो एकच आहे. आणि जसं पृथ्वीला सूर्यप्रकाश मिळतोय तसंच अनेक ग्रह आणि अनेक तारे या सूर्यप्रकाशात न्हावून घेतात. म्हणजे बघा, हा सूर्यप्रकाश कुठपर्यंत आहे आणि तो कसा अनंत आहे. तर अशा या मित्राकडून किती काय काय शिकण्यासारखं आहे. म्हणजे हा जर गुण आपण सूर्याकडून शिकलो तर मनुष्य त्याच्या जीवनात किती प्रगती करेल, कुठेच तो भेदभाव मांडणार नाही आणि सर्वांशी हा सुखाचा संवाद करेल, आणि सर्व विचार हे त्याचे शुद्ध होतील आणि प्रत्येकासाठी तो शुभ मागेल आणि प्रत्येकासाठी तो देणारा होईल, जसा सूर्य देणारा आहे तसा. ओम रवये नमः. ही सूर्याची व्यवस्था कशी आहे ती पहा. निसर्ग नियमांसहित आहे, स्वयंचलित आहे आणि स्वयंनियंत्रित सुद्धा आहे, आणि नैसर्गिक आहे, पद्धतशीर आहे, आणि ही व्यवस्था आपल्या सर्वांसाठी आहे. जसं पद्धतशीर व्यवस्था किंवा स्वयंचलित व्यवस्था ही कशी आहे ती पहा. सूर्यप्रकाश अति झाला म्हणजे थोडा जरी सूर्य जवळ आला आणखीन पृथ्वीच्या, तर किती तापमान या पृथ्वीवरचं वाढेल. असा सूर्यनारायण तो नियंत्रित पद्धतीने किती अनंत युगांपासून कार्य करत आहे, आणि त्याच्यामुळेच या पृथ्वीवरचं वातावरण टिकून आहे. जर सूर्य नसता तर ही पृथ्वी थंड झाली असती, सगळे समुद्र नद्या सगळे डोंगर हे बर्फाचे असले असते. मग अशा बर्फाच्या ठिकाणी मनुष्य प्राण्याला जिवंत राहणं अजिबात शक्य नाही आहे. शरीरामधले सगळे जे चेंजेस होत असतात किंवा रक्ताभिसरण होत असतं, श्वसन होत असतं, सर्व संस्था आणि सर्व अवयव हे कार्य करत असतात, ते एका प्रमाणात उष्णता असल्यामुळे ही उष्णता या पृथ्वी तलावरती आहे, आणि म्हणून जीवन आहे. आणि आपलं जीवन नाही तर झाडाझुडपांचंही जीवन यावरती अवलंबून आहे. प्राणी मात्रांचं आणि कीटकांचं सुद्धा जीवन यावरतीच अवलंबून आहे. म्हणून अशा
ईश्वरी व्यवस्थेला नमस्कार. आणि तो नमस्कार करताना भावपूर्ण नमस्कार हा करायचा. आणि ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः. हा सूर्यनारायण जो सर्वांची सकाळ करणार आहे, जशी एक आभा पसरते आणि कोंबडा आरवतो, सर्व पशुपक्षी आपलं काम करण्यासाठी घरट्यातून बाहेर निघतात, आपण सर्व तयार असतो, संपूर्ण दिवसभरात काय काय करायचं आहे या सर्व आपल्या कार्यांसाठी सज्ज होतो ते या सूर्यप्रकाशामुळे. आणि सूर्योदय झाला की आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो. तर अशी दिवसाची सुरुवात करणारा आणि आपल्याला जागृती देणारा सूर्य याला नमस्कार. ओम भानवे नमः. भानवे म्हणजे भान देणारा. सूर्य आपल्याला निर्देश करतोय की जसं आपलं संपूर्ण जे शरीर आहे आणि आपलं संपूर्ण जीवन आहे ते या सूर्यावरती अवलंबून आहे आणि तसंच या निसर्गावरती अवलंबून आहे. याचं भान घे आणि याचं भान घेतल्यानंतर तू कृतज्ञ होशील असा निर्देश आपल्याला सूर्य करत आहे. म्हणून या आसनामध्ये आपण संपूर्णपणे मागे वळून भानवे म्हणजे भान घेण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे. हे भान घेतल्यानंतर म्हणजे या आसनानंतर अधोमुख श्वानासन. ओम खगाय नमः. आपल्या शरीरातले सर्व अवयव आणि सर्व संस्था या सूर्याच्या वेळेनुसार आणि गतीनुसार चालतात आणि शरीरातलं प्रत्येक कार्य या सूर्याच्या वेळेनुसार आणि गतीनुसार चालत असतं. म्हणून या सूर्याला नमस्कार करत असताना सूर्याकडून जे काही आपल्याला आरोग्य मिळतंय त्यासाठी नम्रता व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधोमुख श्वानासन आहे. ओम पुष्णे नमः. पुष्णे म्हणजे पोषण करता. आपल्याला जसं आपली आई आणि वडील यांच्याकडून जन्म मिळालेला आहे आणि आपली आई आणि आपले वडील हे आपलं संपूर्ण जीवनभर संगोपन करतात, आपल्याला वाढवतात, आपल्याला पोसतात, आपल्याला जी काही आवश्यकता आहे ते सर्व आवश्यकता पूर्ण करतात. तसंच हा आपला मायबाप सूर्य आपल्या जीवनाला जे काही आवश्यक आहे, शरीराला जे काही आवश्यक आहे ते सगळं काही आपल्याला देतो. फळं भाज्या उगवतात ते या सूर्यकिरण पृथ्वी तलावरती पडल्यामुळे उगवतात. जे काही फळावर फुलतात ते या सूर्यामुळे फुलत असतात. तसंच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते ती किती मोठी व्यवस्था आहे, ही सगळी ही सूर्यामुळे होते. म्हणून हा जीवनदाता आहे, हा आपलं पोषण करणारा आहे. म्हणून अशा सूर्याला, सूर्यनारायणाला नमस्कार म्हणून साष्टांग दंडवत घालून नमस्कार या आसनात आपण करायचा आहे. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. हिरण्यगर्भ म्हणजे सोनेरी गर्भ. हिरण्याचा अर्थ आहे सोनेरी. हा सोनेरी गर्भ याला का म्हटलं असेल? कारण जसं आपण आत्ता आपल्या जीवाला काय काय फायदे होतात सूर्यामुळे या बाबतीत भान घेतोय, पण आपल्या आधी आणि आपल्या नंतर आणि आपल्यासोबत सर्व जे जीवजीवाणू जगत आहेत आणि सर्व प्राणीमात्र पशुपक्षी जगत आहेत या सगळ्यांची निर्मिती किंवा सगळ्यांचा जन्म हा या सोनेरी गर्भामुळे झालेला आहे, म्हणजे सूर्यामुळे झालेला आहे. तर आपण सर्व प्राणीमात्रांच्या वतीने, सर्व वनस्पती आणि सर्व झाडझुडपांच्या वतीने, सर्व मनुष्यांच्या वतीने सूर्याला दंडवत करत आहोत, नमस्कार घालत आहोत. ओम हिरण्यगर्भाय नमः असा मंत्र उच्चार करून नमः म्हणजे नमस्कार करायचा आहे. ओम मरीचये नमः. प्रत्येक सूर्यकिरण जो या पृथ्वी तलावरती पडत आहे तो औषधी आहे आणि तो खूप काही देणारा आहे, जीवनसत्व देणारा आहे आणि जीव जगवणारा आहे. तसंच ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचा आपण सर्व वापर करतो, जसं आकाशवाणी आपण ऐकतो, तर हे सगळे रेडिएशन तयार होतात आणि सगळ्या वस्तू म्हणजे फक्त जीवाला जगवणारच नाही तर या जीवासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मितीसुद्धा आणि त्याचं कार्यसुद्धा या सूर्यावरती अवलंबून आहे. असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, असे सगळे वेव्ज निर्माण करणारा हा सूर्य याला नमस्कार.
ओम आदित्याय नमः. आदित्य म्हणजे ज्याला आदी नाही आणि अंत नाही असा अनंत कालापासून असणारा सूर्याला नमस्कार इथे आपण करत आहोत. आणि जो या विश्वाच्या, या ब्रह्मांडाच्या इतिहासाचा साक्षी आहे असा ज्ञानपूर्ण सूर्य म्हणजे हा सूर्यनारायण, त्याला आपण नमस्कार करतोय. असा भाव मनात ठेवून ओम आदित्याय नमः हा मंत्र उच्चार करायचा आहे. ओम सवित्रे नमः. सवित्रे म्हणजे जो सत्वगुणांनी पूर्ण आहे, जो शुद्ध तत्व आहे. अशा शुद्ध तत्वातून सर्व अंधाराला नाश करण्याचं सामर्थ्य येतं. असं शुद्ध तत्व आपलं व्हावं आणि आपलं मन असं शुद्ध व्हावं ज्याच्यातून दुःखरूपी किंवा नकारात्मक रूपी अंधार हा जीवनातून निघून जावा आणि ज्ञानपूर्ण सूर्याचा उदय आपल्यामध्ये व्हावा. सद्गुण आपल्यामध्ये यावे आणि सात्विक जीवनातला आपली सुरुवात व्हावी, यासाठी आपण दिवसाची सुरुवात सूर्याला नमन करून करत आहोत. म्हणजेच ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. अर्काय म्हणजे सगळ्याचा अर्क आहे. संपूर्ण पृथ्वीवरती जे काही चालत आहे हे सगळ्या सूर्यामुळे. मग आपण नमस्कार करताना सुद्धा याची सगळ्याची जाणीव ठेवून नमस्कार करायचा आहे आणि याचा अर्क लक्षात घ्यायचा आहे. म्हणून अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. जेव्हा एखादा माणूस श्रीमंत असतो तेव्हा तो इतरांना ही श्रीमंती दान करू शकतो. तसंच ज्या माणसाकडे ज्ञान भरपूर आहे, अमाप आहे, तो इतरांना ज्ञान वाटू शकतो. तसाच सूर्य हा स्वतःहून प्रकाशमान आहे आणि स्वतःच इतका तेजस्वी आहे म्हणून तो संपूर्ण ब्रह्मांडाला तेजस्वी करू शकतो. सूर्यबिंब बचका एवढे परिप्रकाशित त्रैलोक्य थोकडे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणजे संपूर्ण त्रैलोक्याला प्रकाश देण्याचं आणि जे जे काही आवश्यक आहे ते सगळं देण्याचं सामर्थ्य सूर्यामध्ये का आहे? कारण तो स्वतः एवढा प्रकाशमान आणि सामर्थ्यवान आहे. तसंच आपण इतरांना सगळं काही देऊ शकतो, आनंद देऊ शकतो, ज्ञान देऊ शकतो, पण जेव्हा आपल्यामध्ये हे सगळं काही असेल. म्हणून आरोग्यपूर्ण व्हा, आरोग्य संपन्न आणि सत्व गुणांनी युक्त असणारे व्हा असा आपल्याला सूर्य निर्देश करत आहे. आणि म्हणून सूर्यनमस्कार करताना या अर्थांचा विचार करून, चिंतन करून सूर्यनमस्कार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे, आदित्याय नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते अकाल मृत्यू हारणम सर्व दोष विनाशनम. म्हणजे जी व्यक्ती सूर्याला रोजच्या रोज नमस्कार करते तिच्या संपूर्ण जीवनामध्ये ती कधीच गरिबी भोगत नाही. गरिबी भोगत नाही म्हणजे कुठल्याही बाजूने ती असमाधानी राहत नाही. संपूर्ण समाधानयुक्त तिचं जीवन असतं. आणि अशा व्यक्तीला संपूर्ण जीवनभरात जे जे काही हवंय ते सगळं काही मिळतं. आरोग्य मिळतं, समाधान मिळतं, सुख शांती सगळं काही मिळतं.